मिसमॅच होऊ शकतं. यू ए ओ अमाहा येरोला वाट होतं त्यानंतर डायरेक्ट गेलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द वाचाळवीर. मित्रांनो, सुरेश भटाची एक सुंदर कविता आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आणि माझ्या अल्पबुद्धीला दोन ओळी सुचल्या, त्याही मी म्हणतो, शृंगार आमचा साज हा मराठी, अभिमान आमचा माझा हा मराठी. मित्रांनो, 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला गेला. काहींनी स्टेटस ठेवले, पण काहींनी असेही स्टेटस ठेवले की 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन. मित्रांनो, सर्वसामान्य माणसांची नेहमी गफलत होते. मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिवस. तर 1 मेला असतो मराठी राजभाषा दिवस आणि 27 फेब्रुवारीला असतो मराठी भाषा गौरव दिवस. तर 27 फेब्रुवारीला असं नक्की काय होतं, तर वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो. त्या दिवशी खूप लिहिलं गेलं, ऐकलं गेलं, बोललं गेलं, मराठी भाषेची गोडी निर्माण करायचा प्रयत्न केला गेला. आम्ही आजही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच करणार आहोत. तर चला आणि लोकांना विचारूया की त्यांना मराठीचे अल्फाबेट, मराठीचे जे मुळाक्षर आहेत ते कितपत बोलता येतात. चला तर मग. अच्छा, तुमचं नाव सांगा आधी सगळ्यांचं. माझं नाव पृथाशा आहे. सुप्रिया भागवत, वंदना विभूते, राजश्री शाह. माझं नाव सुदर्शन दैफळे. तर पहिला प्रश्न असा आहे तुमच्यासाठी. सध्या मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा केला, तर तो किती तारखेला साजरा केला होता आपण? 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारीला केला होता. बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिले. टाळ्या वाजवा. दुसरा प्रश्न असा आहे की कोणाच्या जन्मदिनानिमित्त आपण तो साजरा करतो? फेमस कवी होते खूप ते. शाळेत भरपूर कविता आहेत आपल्याला त्यांना म्हणजे आपल्याला होत्या त्यांच्या. नाही सांगता यायचं. शिरवाडकर. कुसुमाग्रज म्हणतो आपण त्यांना. कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसाने कुसुमाग्रज बरोबर आहे. कुसुमाग्रज बरोबर, कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज यांची जयंती. कुसुमाग्रजांचं ते टोपण नाव होतं ॲक्च्युली. त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का? कंटेंट रायटर. बोल तर ते असं आठवत नाही अचानक कॅमेऱ्यासमोर. नाव नाही एक्झॅक्ट आठवत, पूर्ण सरनेम नाही. नेमकं आठवत नाहीये, नेमकं माहिती होतं पण हिंट देतो मी, म्हणजे असं वि.वा. शिरवाडकर म्हणतात त्यांना. संपूर्ण नाव सांगू शकाल? विनायक विनायक. आपल्या मनाने नको. आवडीचं नाव नको आहे. विष्णू वामन शिरवाडकर. बरोबर, अगदी बरोबर दिलं. पटकन आलं. कसं काय बरं असं अचानक सुचलं? 4थी पर्यंत वगैरे, म्हणजे आधी मराठीच्या पुस्तकांमध्ये होत्या त्याच्यामध्ये. विनायक वरून डायरेक्ट विष्णू वामन. नाही, ते जरा कन्फ्युजन झालं. आता ABCD तुम्ही फ्लुएंटली बोलू शकता का? ABCDEFGHIJKLMNOP QRSTUVWXYZ. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. बस एक नंबर. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUYWXYZ. अगदी उत्तम. छान छान टाळ्या. काय हरकत नाही. म्हणून अरे म्हणून ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. एक नंबर. खूप पटकन म्हणून दाखवलंय. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला क ख ग घ तेवढाच फास्ट बोलता येईल का, किंवा तेवढंच कंटिन्यूमध्ये तुम्हाला बोलता येईल का? मिसमॅच होऊ शकतं. क ख ग घ घ च छ ज झ ट ठ ढ म म. ग घ च छ ज झ ट य. क ख ग ग च्या पुढे अजून एक आहे. ग घ च छ. नाही, च थोडं खाली येतं. क ख ग ग च्या पुढे अजून एक आहे काहीतरी. आय यू ए ओ अमाहा ते वर्ण झाले सगळे. वर्णांच्या खाली व्यंजन येतील परत. क ख ग ग च च छ ज ट ट ध ध न प प प ब न य म य न य र ल व क्ष क्ष ञ. नाही, थोडी गडबड झाली. थोडं अजून थोडं शांत सांगितलं तरी चालेल. क ख ग घ छ छ ज ढ ढ. क ख ग घ य र ल व श. यर लव नाही. ट ठ ड ध. क ग घ ङ ट ठ ड ढ ण त थ द ध न त फ प फ ब भ म य र ल व श स श ह ळ शज्ञ. खूप छान. पहिल्यांदा कोणीतरी हे सगळं म्हणून दाखवतंय. मला हेल्प करायची गरज नाही पडली आहे तुम्हाला. म म य र ल व श यज्ञ. ॲक्च्युली थोडं मिसमॅच. वाचून दाखवू शकता का?
क ख ग घ ड. ड नाही येते. हे जर ड असेल तर मग हे ड कशाला असेल? मला नाही बोलता येणार. क ख ग घ ङ च छ ज झ नाही येते. हे बरोबर सांगितलं तुम्ही, ग आहे म्हणून. खालचं वालं काय? अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अम आह क ख ग घ ड. नाही, ड नाही येतो. हा ड आहे तर मग हा काय? तो ड आहे. मग हा काय? त्याचा काहीतरी एक उच्चार आहे, एक सेपरेट. त्याला ग म्हणतो आपण. ग. ग. असं इंग्लिशमध्ये एन जी जर असेल. ओके. ANG. हां हां ग. खालचं क ख ग घ ड ग नाही, तो ड नाही आहे. ग ग आय थिंक ग ग येतो. च छ ज झ त्र नाही, तो त्र नाही आहे. त्र म्हणजे जोड अक्षर झालं. त्र. त्र नाही येते. दिसतो तसाच, पण तो त्र नाही. त्र नाहीये, त्याच्यामुळे त्र नाहीये ते माहितीये. बरोबर. न्य. न्य. मग हा न्य काय? तो न्य. ओके, नॉर्मल न्य. नॉर्मल नियम म्हणजे हा, NY जर नियम. लिहिलं तर नियम. तसा उद्देश हा होता की जेवढ्या फास्ट ABCD पटकन येतं, मातृभाषा आहे आपली मराठी, पण ही मराठी जी वर्णमाला आहे ती आपल्याला तेवढ्या पटकन का म्हणता येत नाही? तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल? असं नाही की आपण इंग्लिश दररोज बोलतो त्याच्यामुळे ABCD येतं. मराठीतली वर्णमाला तेवढ्या अस्खलितपणे का बोलता येत नसेल? मला असं वाटतंय की मराठी लँग्वेज जी आहे ती लोक विसरत चालली. बोलतो आपण रोज, बरोबर. राईट. आपण आपल्या मोबाईलमध्ये चॅटिंग पण करतो, जास्त करून मराठी नाही इंग्लिशमध्ये करतो. टाईप इंग्लिशमध्ये म्हणजे लिपी असते. मराठी बोलतो पण लिहितो इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये बरोबर. नक्की. विषय कसा होतो की आपण 10वी पर्यंत मराठी शिकली बरोबर. आणि 10वी नंतर पूर्ण जे शिक्षण आहे हा, हा. आपलं ते सगळं इंग्लिशमध्ये झालं. बरोबर. मोस्टली माणूस रोज इंग्लिशमध्ये राहतो आणि मराठी विसरत चाललाय. हा, बरोबर. मराठी शाळेच्या लेवलपर्यंत जातं एवढं आहे ना त्या बरोबर. निदान वर्णमाला तरी ते एज्युकेशन पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये झालेलं आहे मोस्टली सगळ्या पोरांचं, म्हणून त्याच्यामुळे एक्झॅक्टली. म्हणजे पण हे किती गंमत आहे ना. चाललो आपण आपली मराठी. मराठी भाषा अस्खलित बोलतो पण मराठी वर्णमाला येत नाही. ABCD अस्खलित बोलता येतं पण इंग्लिश अस्खलित बोलतो. प्रत्येक गोष्ट आपण अर्धे अर्धे. हा, तर व्हिडिओचा हाच उद्देश होता. आता 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस होता. 1 मेला मराठी राजभाषा दिवस येईल आपला. त्या दिवशी कारण महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात मराठी भाषिक भरपूर आहेत, तर त्यामुळे मग 1 तारखेला मराठीला मराठी राजभाषेचा दर्जा दिला. तर अशी आशा ठेवतो मी 2 महिने. प्लीज कृपा करून थोडा ट्राय करा की क ख ग घ जे ते अस्खलित बोलता येईल. थँक्यू. पण मला अपेक्षा नव्हती क ख ग येऊन जाईल, पण आम्ही सगळे कॉन्व्हेंट मधले होत, पण मातृभाषा हीच मराठी. माझी गुजराती आहे. वर्षानंतर तुम्ही बोलले क ख ग घ, अतिउत्तम गोष्ट आहे. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. सुरुवातच त्याच्यावर झालेला, तर ते कसं विचार. क ख ग घ त्यात नंतर आम्ही पुण्यात राहतो तर आम्ही मराठी विसरू शकत नाही. खूप छान. आलीच पाहिजे, महाराष्ट्र नक्कीच आली पाहिजे. पार्टिसिपेट केल्याबद्दल तुम्हाला चॉकलेट. आम्ही पण देतो, तुम्ही थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अरे धन्यवाद. थँक्यू, तुम्ही पार्टिसिपेट केलं याच्यामध्ये. नॉर्मली आम्ही चॉकलेट देत असतो. आज असं झालं की ज्यांना हे म्हणता येत नाही ना त्यांना आम्ही चार्ट देतोय. तर आज तुमच्यासाठी हा चार्ट आहे. भिंतीवरती कुठेही लटकवा, घरी कोणी असेल त्यांना द्या. 1 मेला मराठी राजभाषा दिवस आहे. 2 महिन्यांच्या पिरियडमध्ये निदान हे सगळं पाठवल्याची आशा ठेवतो मी. तुम्हाला एक गिफ्ट. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. पहिले तुम्ही ठरले ज्यांनी आमची कॅडबरी जिंकलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनात मराठी भाषेबद्दल थोडीशी गोडी निर्माण झाली असेल अशी अपेक्षा करतो. 1 मेला आपण मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहोत. आजपासून जर पकडलं तर आपले आता 2 महिने आहेत. ह्या 2 महिन्यात जितक्या सहजपणे आपण ABCD बोलतो तितक्याच सहजपणे मराठी वर्णमाला देखील बोलू अशी एक छोटीशी अपेक्षा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.